जय हिंद विद्यार्थी मित्रांनो 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न असा पडतो की आता 10वी नंतर मी कुठलं डिसिजन घेतलं पाहिजे आणि माझ्या लाईफसाठी कुठलं डिसिजन बेस्ट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट ऑफिसर लेवल डिफेन्समध्ये एंट्री जी की 10वी नंतर लगेचच होत नाही, परंतु तुम्ही जर 10वी नंतर 11वी आणि 12वी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बेस्ट एंट्रीज मिळू शकते. बेस्ट डिफेन्स पाथ जे आहेत आफ्टर 10वी नंतर किंवा 10वी नंतर काय करायला पाहिजे, तर ती जी एंट्री आहे ती म्हणजे आपल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम. नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम जी की 12वी नंतर विद्यार्थी देऊ शकतो किंवा 12वीला अपेअर असताना देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो या एंट्रीसाठी तुमचं स्ट्रॉंग मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग मॅथमॅटिक्स तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं टाइम बिल्ट आणि डिसिप्लिन लाईफ तुमची गरजेचं आहे. ऑफिसर लाईक क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे आणि SSB इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला पाहिजे. ओव्हरऑल तुमचं मेरिटमध्ये येण्यासाठी तुमचं मेडिकल क्लिअर असणं ही त्या ठिकाणी गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की मॅथचं बेसिक तुम्ही क्लिअर करायला पाहिजे. इंग्लिश रीडिंग तुमचा हॉबी पाहिजे किंवा हॅबिट पाहिजे. इंग्लिशचे रीडिंग जनरल नॉलेजचं डेली फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे. करंट अफेअर्सवरती तुम्ही त्या ठिकाणी तुमची मजबूत पकड पाहिजे. 6 महिन्याचं मिनिमम करंट अफेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो GSPI जी नाशिकमध्ये आहे, GSPI गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट जे की नाशिकमध्ये आहे, त्यामध्ये डिफेन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 10वीचे जे स्टुडंट असतील ते जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो डिफेन्स ओरिएंटेड ट्रेनिंग या GSPIच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं. त्यामध्ये तुम्हाला NDAचं रिटर्न एक्झाम, त्यानंतर SSB इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस, त्याच्यानंतर ऑफिसर लाईक माइंडसेट या ठिकाणी तुमचा अत्यंत महत्त्वाचा जो माइंडसेट आहे त्या ठिकाणी तो डेव्हलप केला जातो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्शन 10वी नंतर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही मॅथमॅटिक्स चांगलं केलं पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुम्ही चांगलं केलं पाहिजे. जर तुमचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल तर तुमचा इंडियन नेव्ही असेल किंवा इंडियन एअरफोर्स असेल या ठिकाणी तुम्ही सगळ्या टेस्ट त्या क्लिअर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कॉमन मिस्टेक एक करतात की तुम्ही 10वी नंतर लगेचच प्रिपरेशन सुरुवात करत नाही. तुम्ही खूप डिले करता. असं समजता की 11वीचं ॲडमिशन होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही करिअर बघू, आता आम्ही 10वी दिलेली आहे, आम्ही थकलेलो आहोत, आम्ही लेट सुरुवात करू. परंतु इथेच विद्यार्थ्यांची गल्लत होते की इथेच सगळ्यात मोठी चूक होते. विद्यार्थी मित्रांनो 10वी नंतर तुम्ही लगेचच NDAचं प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. 12वी जर तुमची झाली असेल तर तुम्ही लगेचच 12वी अपेअर असताना तुम्ही NDAचं प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो SSB इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुम्ही आधीपासून सुरू करायला पाहिजे. ऑफिसर लाईक क्वालिटीज तुम्ही आधीपासून डेव्हलप करायला पाहिजे आणि NDAचं ट्रेनिंग तुमचं जे आहे ते 12वी नंतर लगेच किंवा NDAचं पेपर क्लिअर झाल्यानंतर, रिटर्न क्लिअर झाल्यानंतर, नंतर तुमचं मेडिकल क्लिअर झाल्यानंतर तुमचं NDAचं लगेचच ट्रेनिंग तुमचं सुरू होतं. जर तुम्हाला सुद्धा डिफेन्समध्ये ऑफिसर बनायचं असेल आणि 10वी नंतर तुमचं करिअर असेल की मला आता डिफेन्समध्ये ऑफिसर बनायचं आहे, त्यासाठी सगळ्यात बेस्ट जी एंट्री आहे ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम आहे. यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन असेल, फिटनेस असेल, माइंडसेट असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणूनच प्रिपरेशन अर्ली एजपासून तुम्ही नक्कीच स्टार्ट करायला पाहिजे. माझा सल्ला असेल विद्यार्थी मित्रांना, जे महाराष्ट्रातील स्पेसिफिक विद्यार्थी आहेत, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं काही दडलेलं आहे ज्यातून ऑफिसर तयार होऊ शकतात, फक्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत राईट गायडन्स पोहोचत नाही. तर राईट गायडन्स घेऊन येत आहेत द सक्सेस अकॅडमी नाशिक. TSA द सक्सेस अकॅडमी नाशिक ही NDA साठी वन ऑफ द बेस्ट संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच जॉईन करायला पाहिजे. स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे. जे गरजू विद्यार्थी असतील 10 विद्यार्थी दरवर्षी आम्ही दत्तक घेत असतो, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही शिकवत असतो. अशा 10 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आमची स्कॉलरशिप टेस्ट नक्की द्या. जय हिंद.